यानंतरची बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापुरातील माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सध्या पदयात्रा काढण्यात येते। नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आत्मक्लेश पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। राजू शेट्टींचा पदयात्रेमध्ये सहभाग होणार आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। नांदणी येथून कोल्हापूर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी कोल्हापुरातील नेते, शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी आहे. काय सांगाल की आपण आज नांदणी ते कोल्हापूर प्रशासनाला जाग आणण्यासाठी जिल्हा कार्यालय चाललाय? याचं कारण खोटे रेकॉर्ड तयार करून माधुरी हत्तीचा छळ होतो, तिला नीट सांभाळलं जात नाही, अशा प्रकारचे खोटे नाटे आरोप करून तिला भीक मागण्यासाठी वापरलं जातं, असाही आरोप पेटानं केलाय. खरं तर ही जी पेटा नावाची तथाकथित प्राणीमित्र संघटना आहे, ही अंबानी उद्योग समाजाची बटीक झालेली आहे आणि इकडून तिकडून तक्रारी करायच्या, खोट्या नाट्या तक्रारी करायच्या आणि प्राणी मिळवायचा आणि तो वनतरामध्ये जमा करायचा, हाच उद्योग या लोकांनी केलेला आहे. भटक्या कुत्र्याने हल्ले करून अनेकांचा जीव घेतलेला आहे, त्यावर पेटा काय बोलत नाही. अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर बोलत नाही. मात्र अशा प्रकारे अंबानीला जे प्राणी पाहिजेत त्या त्या प्राण्यांच्यासाठी मात्र खोटे नेते आरोप करून रेकॉर्ड तयार करून कोर्टाचा आदेश आणला जातो. जर प्रशासनानं आता आपली भूमिका मांडली नाही, ऐकली नाही, कारण परवा पण त्यांची सीओ आले, त्यांची बैठक झाली, यामध्ये पण त्यांनी व्यवस्थित उत्तर दिले नाहीत. आता याची पुढची भूमिका काय असेल आपली? सुप्रीम कोर्टानं माधुरी हत्तीला वनतारामध्ये पोहोचवण्यासाठी आदेश दिलेला आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.